Cancer Healer Center, a new beginning. खंडणी प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धसानीच घेतली मुंडेंची भेट। धनंजय मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी 2 दिवसांपूर्वी दोन्ही नेत्यांची भेट। धनंजय मुंडेंना लपून भेटलो नाही, तब्येतीच्या चौकशीसाठी दिवसा भेटलो, लढा सुरूच राहणार। भेटीवर सुरेश धस यांचं स्पष्टीकरण। सुरेश धस आणि धनंजय मुंडे आणि मी 4.5 तास सोबत होतो। मतभेद असतील तर दूर करा असं सांगितलं। धस मुंडेंच्या दुसऱ्या भेटीची माहिती बावनकुळेंनी दिली। 15 ते 20 दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळेंनी जेवणासाठी बोलावलं होतं। त्या ठिकाणी धनंजय मुंडे अचानक आले। आमच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली। माघार घेणार नसल्याचं सांगितलं। सुरेश धसांकडून दुसऱ्या भेटीवरही स्पष्टीकरण। समाजानं सुरेश धसांवर विश्वास दाखवला होता, मात्र सत्तेच्या आहारी जाऊन धसांकडून दगाफटका होईल अशी अपेक्षा नव्हती। मुंडे धस भेट महाराष्ट्रासाठी दुर्दैवी, मनोज जरांगेंची टीका। धनंजय मुंडेंची भेट घेतल्याची बातमी कोणी लीक केली? काही लोकांवर शंका, मात्र आज कुणावरही बोलणार नाही, सुरेश धस यांचं वक्तव्य। माझ्या 73 कोटीच्या घोटाळ्याच्या आरोपानंतर परळी मतदारसंघात रात्रीत रस्ते बनत आहेत, भाजपा आमदार सुरेश धस यांचा दावा। अजित पवारांनी मला वेळ नाकारली नाही, मीच अजित पवारांकडे वेळ मागितलीच नव्हती, सुरेश धस यांच्याकडून स्पष्ट। हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा दिला, मात्र काही लोकांनी त्याचाही गैरफायदा घेतला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वादग्रस्त विधान। नाशिक दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सुरक्षेमध्ये चूक, हेलिपॅडवर ड्रोन उडवणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। विनापरवानगी ड्रोन उडवल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेतलं। महाकुंभमेळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचं सहकुटुंब स्नान, प्रयागराज इथे मुख्यमंत्री फडणवीसांनी सपत्नीक आरती देखील केली। तुळजापूरच्या भवानी मातेचं मंदिर राज्य संरक्षित इमारत म्हणून घोषित, मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टनुसार कामाची पुढील दिशा निश्चित केली जाणार। सिडकोच्या 26,000 घरांसाठी उद्या सोडत, ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 25 लाख तर अल्पउत्पन्न गटातील अर्जदारांसाठी 97 लाख रुपयांपर्यंत घराची किंमत, 22,000 घरांसाठी अर्ज आल्याची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 22 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर, पुण्यातील प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार। राज्य सरकार लव्ह जिहादच्या विरोधात कायदा आणणार, कायद्याच्या कायदेशीर अभ्यासासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत। लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करणारं महाराष्ट्र राज्य देशामधलं 10वं राज्य ठरणार। इंडियाज गॉट लेटेंटमधील वादग्रस्त वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादिया नॉट रिचेबल, रणवीरच्या घरालाही कुलूप। बहुचर्चित छावा चित्रपट प्रदर्शित, पहिल्याच दिवशी छावा चित्रपटाची 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई। Cancer Healer Center, a new beginning.